हे बघा, सुसाटांना काय माहिती आहे मला त्याची कल्पना नाही आहे. पण आनंद दिघे आणि मी, आम्ही दोघे जवळचे मित्र होतो. ज्यावेळेला 95ला शिवशाहीचं शासन आलं होतं, त्यावेळेला आनंद दिघे हे ठाण्याची विकास कामाची यादी माझ्याकडे द्यायची. मी ते मंजूर करून आणायचो आणि माझ्या हस्ते भूमिपूजन ते घ्यायचे ठाण्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत. या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतलाय तो अतिशय स्तुत्य असा आहे असं म्हणेन मी. आनंद दिघे ह्या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती, त्या पिढीपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत आहेत. चांगलं काम करत आहेत. त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला, त्यांचा मृत्यू कसा आला, ही आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाहीये, ही वेळ नाही. मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला, त्या हॉस्पिटलला ॲडमिट होते, त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये कारण स्वतः आनंद दिघे मलाही बोलले होते. स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती. आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं त्यावेळेला होत होतं, हे 100% सत्य आहे. दिघे धर्माच्या नावावर मात्र हे सगळं राजकारण सुरू आहे असं वाटतं. नको राजकारण व्हायला. आनंद दिघे ही फार मोठी व्यक्ती होती. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासमान मानायचे. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिघे साहेब. अक्षरशः परमेश्वरासारखेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना. आणि म्हणून काही लोक जे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा दिघेला आणखी उंच करण्याचं काम चाललंय, निकालाच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे. ते होऊ शकत नाही. बाळासाहेबच आहेत. बाळासाहेबच आहेत. पण धर्मवीर आनंद दिघेंचं देखील काम जे चाललं होतं त्यांना आशीर्वाद बाळासाहेबांच्यामुळेच चाललं होतं. पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोण मोठा भविष्यात होता कामा नये. जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट, सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.